हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आम्ही आज चालू आहे कारिवलीला मामाकडे. तर पिन निघला इधरचे. मला साडी घालताना लवकर येतच नाही, कारण की इकडून पिन निघतो, तिकडून पिन निघतो, तिकडून पिन निघतो. चिंबूरच्या ब्लॉगला तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलेला आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. तर आता आज तर मी लवकर रेडी झालेली आहे. पण आज माझे आव बघू शकता, एवढा मेकअप करता, तुम्हाला उसका सच्चाई आज दिखाती हूँ. रुको 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 जरा. देखा मेरा प्रोडक्ट यूज कर रहे हो लालू, मेरा प्रोडक्ट यूज कर रहे हो. देखा कैसे, ओ माय गॉड, व्हाइट. देखा 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 कैसा लगा रहे हो. हाँ काय कमी नाही लावत चिपकून. गाईज आज पण मी शॉपिंग करणार आहे जत्रेमध्ये. करू ना? हां ठीक आहे, आपण निघूया आणि आय मामाच्या घरी भेटूया. एवढंच आठवण आहे तुझं. चिकन बघ कशी खाते ती. चिकन आहे का काय? टमाटा दिलं तिला खायला. बरी का रडली नाही? उचलली. दिदू बघ. ती बघते काहीतरी चालू आहे त्यांचं चालू आहे. हे बघ असं दारवा पिताना, दारवा पितात दोन दोन मोठा करून. लालू ठेवलं होतं ना बाबांनी. लालू देतो. बाबा लालू बोलतो ना, दुसरं काय बोलतो? लालू बोलतो ना, लालू. तू टॅमॅटो दे बाबू. तू काय टमाटा टमाटे हा बघते बघ बस एवढं जवळ ही पोरं बघ. बाबू हे कोण आहे? बाबू हे कोण आहे? छोटी नाही ती दुई काय आली झोपली का कोण? दीदी. मामी मंत्र मारते का? मम्मी पण दिसशील आता. हाय कर, तू पण दिसशील आता, सगळे दिसते. मामी राबवून काय करते. तुमचा व्हिडिओ बघतो, आवडतात आम्हाला तुमचे व्हिडिओ. हा का? थँक्यू. ते ब्लॉग चालू होता खाली. आमच्या आई पण बघतात. मला ते जास्त खुश बघून. त्यांची आई काय मला नको, मी नाही पेट. ना थोडा. मला नको. आहे रडते रडतं बंद झालं डायरेक्ट. दोन मिनिटात अरे दात नको सदने सदने मध्ये अचानक दिसले तुम्ही जरा
सदम्यात गेले ते थोडी ऐकर बाबू ऐकर ऐकर ना ऐकर बाबा बोलते बघ बाबू उद्या बघ सकाळी शॉक झाले सध्यामध्ये. हा तू राहिली नाकान बुडा घालतो ते व्हिडिओ मध्ये आम्ही तो आयोजक ना रोज टीव्ही बघतच घे आता मला आई व्हिडिओ काढायला तुम्ही नाही ओळख करायला आणले मग भांडताना यावी भांडताना यावी सगळी बोल आता तुम्ही पण बघा तुम्हाला मेकअप भारी आहे तुझा Definitely that was the first thought that getting overseas to win the inning and Nikki batted number 3. That was the idea. Sometimes it's difficult. The process is not being implemented all the time, but at the same time, we take pride and we are confident in the team. The only thing I would say is it's frustrating when you know what you have as a team, just because of little thought process here and there, and you have excitement, things the way you want, things can happen. Is this a sign for the home fans as well? Now seeing 2 home wins against strong sides. पहिल्यांदा आली नसती ती आणले तिला धावत धावत म्हणून मी नाही आणली मला माहित आहे का तरी आल्या आणत लागल एकटी आलं तर घरचं माहित पाहिजे घालून घ्या घालून बरा झाला ना बाबू बरा झाला ना बरा झाला निघू चालली गाडी जत्रांच्या गाडी बेकार आहे याला द्या
He told it after that 187. मग यांच्याच फोटो काढता जेव्हा झालं नाही घेतला दर्शन. सगळी पोरात चालल्या मस्त जत्रण फिरायला. हे धनश्री हे धनश्री आई काय तू घेतला ना आता बस झाला पका घेईल आई यांच्यात जत्रा चालू केले सीट भरले. हे मंदिर आहे आम्ही पाया परायला चाललो आता. जत्रा फीट भरले आता आतमध्ये जाऊन बघायचं एवढी भरले. पोरा बघ अशी चालताना आमच्या घरातली फीट भरले ना जत्रा हे वर्षी. बासाक्षी जत्रेन चल मंदिरांचा. हो इथे जरा पाणी जास्त आले. जगदंबा झाले तू जगदंबा. हा पाळणी बघ बसले का गाव पाळण्यात. नाही कवा बसलेली. नाही खरं बोलते नाही बसली मी. मला भीती वाटते. बाकी पोरा आण बाई आमची बरोबर. आता पाळण्यात बसायची इच्छा होती पण कॅन्सल केली. ही बोलते मला उलट्या होत्या. पाळणा दाखवू का पोरांना. पाळणा दाखवू बाई पाळण्याची मजा बघ. मोठी मोठी पाळणी आल्या पण बसायची इच्छा एकान पण नाही. एक जण पण नाही बसत मला तर अजिबात नाही. जगदंबा गेली तुला डायरेक्ट. हे सगळ्यांनी टिकले लावून जाऊन दे आता आवऱ्या साऱ्या भेटल्या ना तुला तर. 3 भेटले साड्या. आवऱ्या 3 जणींनी घातल्या का. डेंजर काम होत. बरं ना हिला मी पाळणी दाखवलं आणल्या पण बोलते मजा नाही आली. मला आवडतच नाही म्हणून. कला तर बोलते ते केव्हा जातं तुला. नाही मला ज्वेलरी ज्वेलरीच पाहिजे फक्त. ज्वेलरी जेवायचे इकडून तिकडूनच्या. या बाई ये रावल्या पोरा ये आता चला स्पीक आहे. बरोबर ती जत्रा भरले आणि जेवण बघा चमचमतोय नुसता. आणि फिरतो मस्त जत्रेत. अजून काही दिसला नाही धनश्रीला म्हणून काही केव्हा गेली नाही अजून. सगळ्या दिसायला परपटीत आणले मी. पहिले पाया पडून घे बरं. पोराव चालू केला आहे नाही. या पोरीला विजा काही दिसत नाही काय कर. लांबवाला आहे का नेकलेस मॅचिंग केलंय तुम्ही दोघांनी. परत एकदा मला किती गरम झाले. घामा फुटल्या ना तुम्हाला दोघींना.
तुला होते का नाही अजून शॉपिंग? आपल्याला टाकून पळाले. पलतान माग माग आलीच नाही. अरे तुम्ही अशी फिरून गेला काय चालली मला तेच समजलं नाही. सगळं फिरलो. नाही आम्ही ए, मंदिरात गेलतो. झालं का तुझं शॉपिंग? अजून बाकी आहे? बाबा तुम्ही कुठे होते? फिरतोय याची मजा. ती आपली आधी फिरायला लागली ती पकडा एक मिनिट मला केस. दीदी उठायची आधी ती फिरून घेते. काय घेतलं? मेन इकडे दुकान आहे. हार. अंदाज लगा तुम्ही लावा अंदाज. अंदाज लगा 300-500. भात मार. बोल पडत बावाडो 900 रुपये. चांगला आहे ना? सोनार का वाटतं मला? रेडीचं आहे ना म्हणून. सगळ्या बायकांचं लक्ष त्याच्याकडे मी घेतलं पटकन. गवसतो अजून गवसतो सामान भूक लागली आता. चला मग पटकन. पोरानी गेली आमची गेली. एकाकडे पण थैली नाही. आता हिला कोण ठेवतच नाही. थैली नाहीये. ए मामी यू कोणता पोर आहे? आमच्या नंदीचं. नंदूचा पोर आहे. हे त्याला पण. इकडे नंदेश. हाय. तू कुठला दिसशील? काय आहे तू? नाव काय तुझं? वेदांत. काय बोलू? मोठे शेट बिग पेन्सर. बिग पॅन आम्ही तुमचं पॅन. बिग पेन्सर. अरे बस शेट लोक आहे आम्ही कॉलेजला होतो ना, विसरले का? बाई आखी गँग आहे इकडे. चल मग घरी. अरे घरात तर चाललं जरा. तुम्ही सगळा जा, पंखा जा नाही तर संखा जा. दादा कमी करशील तुझे धाव, पण पंखा घेऊन करशील काय? तुला ते एसी लागतं, पंखा घेऊन काय करशील? मेकअप सेट होते. काही नाही, एसी मध्येच बत्तान पंखा. दसरा भरले शॉपिंग केली नाही अजून. नाही बोलते अजून. कसा वाजता आपला नाही बोलते अजून. तो लालू का फिरते ते चालले का तुझं? या सेलकडे या. लक्ष्मी धमाका सेल. सगळ्या चालते. गाणी भारी लागलाय तुमच्यासाठी. अवऱ्या पर्स आण, पण नाही पर्स पाहिजे. आण ना मागे आण ना. पोरा फिरतान. चल तू पुरं सर. कसं वाटतंय तुला? हा मस्त वाटतंय. गाव कांचा तुझा? हा कंचे गावचा आहे तू? शेलारचा आहे तू? डेंजर आहे हो. अरे रोज महिन्याच्या आता या तारखा नाही. प्राईस बघू शकता. 101 वस्तू आहे इथं, पण मी काय घेऊ नाही शकत कारण की मी भरपूर घेतलेलं आहे. गाईज बघू शकतात कसे लहान झाल्यात, लहान खेळणं. कोणाला घेतलाय? दीदीला घेतलं बार केली. हा ती एक जाम बरी आहे. झोपले वाटतं ती घरी. झोपले घरी जाऊन. 20 रुपये. 20 रुपये का नाही? या बायकांचं काही आवरण नाही अजून. खपते का नाही तुमचा? शॉपिंग आमची होली, म्हणजे मिनी तर काही घेतला नाही, आवरत घेतलाय. ते पण दीदीला. तिने घेतलाय पण आता गाईस बस झालं. घ्यायला मजा येते पण एवढे पैसे जातात कोणाचे? तुमचे. तुम्ही द्यायचे असतात. ओके बाई बस काय देता ना मी. आवऱ्या जत्रा फिरलीस तू नाही त्यावेळी नाही सुधारणार. त्या नाही दोघी सुधारणार. टेन्शन नको घेऊ तू.
नुसतं चमका नुसतं लाईटीमुळे जास्त माणसं पागल झाल्यात. नुसतं लाईटीत चमकता नाही. बरोबर 12 वाजलं पण यांची जत्रा काही कपनी पीठ भरले. बरं आता आम्ही चाललो घरा. ही बघ तुम्ही बोललो तर या मावशी या ताई या जा जा. मी मावशी झाली का? आता तू सगळं होशील. ए बाबा नाही, मावशी ताई बी काय आहे? मावशी ताई आता सगळं होती. काय बोललं त्या? कोण ती मुलगी काय बोलते माहिती का? ए बाई इकडे. अरे बाबा बाई बोलली मला. गाईस बघा बाबा मी बोलू नाही शकत, मला एवढा धक्का बसला. बाई बोलली होती लाईट कवडी बारी भरतं म्हणजे मी बाई झाली. बाईच बाई चल आता लगेच झाले तुझा. ती बाई बोलली मला. असून देते. नाही तो बाजूचा मुलगा होता माहिती आहे? लक्ष्मी तिकडचा. धमाका सेल कोणत्याही वस्तू घ्या फक्त 30 रुपये मोत्याच्या माळा घ्या 30 रुपये बघा बोलते पर्स का? घ्या 30 काकू रुपये कानातले दोघे चॉकलेट खाऊन आणलं. पोरा बसला जेवायला. बिर्याणी ज्यांचा वास भारी सुटले. अजून पंचपक्वान येतील थांब जरा. आम्ही कष्ट घेतले बाई. यावरा नेवाचा कसा काय माहिती पण तेच बोलले 4 5 पिशव्या इथे लावू आपल्या बाईकला. ना बिजा हातांचे सगळ्या. सुनबाईचा जेवलं का? जेवले ना? तुमचं होऊ दे सर्व. सगळ्या बसल्या बहिणी वार सोमवार आहे. ऋतिका कुठे आहे? आतमध्ये ए बिमटे. हा बापरे. आज पण 15 मिनिटं बाकी आहे. 1 वाजायला कारण तुम्हाला मुलीची भांडून दे करे मांड्या तर टेन्शन नको घेऊ तू. बरेच दिवसाचे भेट जेवतात ते एकत्र. बाकी तरी या गोष्टी घडल्या ते पुढं म्हणून 1 एप्रिलमध्ये जेवत आली. आम्ही दोघं पण जेवत नाही. तुम्ही बिंदास जेवा. ते पडाव मध्ये हे थांब ऐ पडाव मध्ये जाणारे जे होत्यामध्ये एका ताटात अख्ख्या 6-10 जण एका ताटात जेवतात. त्याचा काही तुम्ही ऐकू नको. तुम्ही बिंदास जेवा. टेन्शन नका तुम्ही घेऊ. मामाकडे जाम उदाहरण आहे. नाही बरोबर बाजी बरोबर की नाही? मध्ये 10 पण ते ओरक्यान होतं यावेळी घरानं हे बघा ते घरामध्ये असू दे ना तर बाहेर ती 10 जण लोक जेवायचे एकाच ताटामध्ये. ते फक्त ओरक्यामध्ये त्यालाच घ्या, त्याच्या पुढे काहीच नाही. दोघे मित्र पण एकत्र पाण्यामध्ये जेवले. तुझा कवरा जीव असेल बहिणींवरती. भांडण होणारच. तुझा जीव तरी कवरा बहिणींवरती. तू छोटी तू अरे मी घरात अरे पण तुझ्याच बांधतील ना हिच्यावर बांधतात. भांडण देनी फोन नाही केला. देनी फोन नाही केला मग म्हणतो मी फोन करू. मी फोन करणार. भांडण दियावर तुला सोडतात बाजूला तुला सोडतात राग हिच्यावर. नाही त्यांना चालते मित्र फोन करतो. आणि आमचा प्रॉब्लेम कसा आहे आमच्याकडे मोबाईल नाही. त्या ती अपेक्षा ते यावी करा फोन. तू जेवली का? तो मोठा विषय. भाऊ फिरायला गेले. कुठे गेलेत फिरायला? अरे वा कोकणात आंबा आणाल सांग ना भाऊ ना. आता कोकणात आता काचेचा ब्रिज झाले त्या जाणार आहेत का? नाही तुला नाही आजच नाही. किती दिवस? हा का? तुम्ही साफसफाई तर करा. हो तुम्ही जेवले तुम्हाला रेव आम्ही आता वस्तीला जावं आजपर्यंत गौरीला वस्तीला येतात आम्हाला. अजून बाकी आहे माझी. तो गाईस
मी झोपले होते माझ्या मम्मीच्या घरी. मला तिथून रात्री कारोलीवरून येताना भरपूर लेट झाला आणि कारोलीवरून नवघर जवळच आहे, पण मी मम्मीकडे का आले हे तुम्हाला समजेल पुढच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही जे बोलत होते की काही गोष्ट ते आम्ही मस्तपैकी पूर्ण केलेलं आहे. तर आता पुढच्या व्लॉगमध्ये बघा की स्पेशल तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जे जे व्लॉग पाहिजे होते ते आता तुम्हाला दिसतीलच, म्हणून मी इथे आले. तर मी तुमचे कॉमेंटवरती मी ताबडतोब सगळ्या गोष्टीचा प्लॅनिंग केलेला आहे. तुम्ही बघू शकतात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही पुढचे ते 5-10 दिवसात ते जेवढे पण व्लॉग येतील ना तेवढे भारीच येतील, नॉर्मल व्लॉग नाही येणार. तर हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे कारिवली. आम्ही मागच्या वेळेस गोंदावलीला गेलो तिथे पण आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि कारिवलीला पण भरपूर, म्हणजे आम्ही ओळखत पण नाही. यांच्या मामाचं घर असून तिथं राहतात तरी ते ओळखत नाही. अशा घरात माझी ओटी भरलेली आणि मला एवढी इज्जत. पैसा तर कमवला नाही कमवला तिथं लांबचीच गोष्ट आहे, पण आम्ही इज्जत मात्र 2 महिन्यात भरपूर कमवली. आणि त्याचं साधं म्हणजे यूट्यूबवरून, असं नाही की यूट्यूबवरूनच म्हणजे जे काय आहे ते, पण जिथे तिथे आम्ही असं नाही का आम्ही तुमचे व्लॉग बघतो आम्ही तुमचे फॅन हे नाही बोलत आहेत. तुम्ही जसे आहात तसेच रिअल आहेत. तुम्ही इथे जसे बोलते तसेच ताई तू व्लॉगमध्ये बोलते, म्हणून तू आम्हाला आवडते आणि तुझं बोलणं आम्हाला आवडतं. मला फेक राहता येत नाही. हां मी फटकल आहे, फटकळ भरपूर आहे की मी Q&Aमध्ये पण पटकन कोणाला काय बोलली असेल काय असेल तर त्याचं राग नका मानू. पण मी जेवढं मला जीव लावलं तेवढं माया द्यायला लावली तेवढंच मी जीव लावते. कारण की मी एखाद्या फॅनच्या घरी गेले होते, ती फॅमिली बघू शकतात, ती लहान मुलगी, तिचा ड्रीम होता की आम्हाला भेटायचं, म्हणजे आम्हाला कधीतरी भेटायचं ना. अचानक तिच्याच घरी ती जत्रेत फिरत होती, तिला आणली मम्मीने तिच्या खेचत की चल चल तुला काहीतरी दाखवते, चल. तिच्या मम्मी पप्पाने तिला खेचत आणली आमच्यासाठी. जशी आली तशी रडत होती का आम्हाला जत्रेतून नाही. आम्हाला बघून तिचं रडणं गेला. अजून काय कमवू, आम्ही हेच कमवला आणि आम्हाला खूप बरं वाटतं आहे. कारण की आमच्यासोबत बघायला घेतले लाखो लोक आहेत आमच्यासाठी, की आम्ही एक शब्द बोलत आहे आमच्यासाठी काही पण करायला रेडी. त्यांच्या डोळ्यात म्हणजे असं देव दिसतो ना आपल्याला, तसं त्यांना मी काय वेगळा वाटतो काय माहिती, पण एवढं प्रेम त्यांच्या डोळ्यात. आम्ही हेच कमवला. पैसा पाणी काय, पैसा पाणी आपण वरती घेऊन नाही जाते वाकडा, तर ते कमवून मतलब नाही. 2 टाईम रिॲलिटी बघायला घेतला ना की 2 टाईम खायला आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करायला आणि थोडीफार सेविंग की पुढे अडचण नाही यावी, एवढंच कमवलं ना तरी होतं. आपल्याला पक्के मोठे मोठे गाड्या, पक्का मोठे मोठे घर, काय गरज नसते. ज्यांची लोकांचे जास्त हाव ना माझा हे माझा ते माझा असं ना मला असंच पाहिजे मला तसं, तर कधीच सक्सेस होत नाही. होईल पण तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. स्ट्रगलशिवाय गोष्ट भेटतच नाही. आणि यूट्यूब मी माझ्या प्रेमापोटी खोलले का माझा स्वभाव माझा सगळ्यांनी बघावा, आम्ही कसे राहतो हे तुम्ही लोक बघावे. काही लोक लव्ह मॅरेज एक्सेप्ट नाही करत मम्मी पप्पा, तर ते पण आम्हाला बघून करतील असं म्हणजे आम्ही करून दाखवलं आहे. आणि आम्हाला एवढी इज्जत भेटते ना, जिथं जाऊ तिथं असं वाटतं हा आपली इकडे आहेच, इकडे राहतातच. म्हणून मी आवर्जून सगळ्यांना व्लॉगमध्ये कधी पण बोलते, कॉमेंट सेक्शनमध्ये पण कधी पण बोलते की तुम्हाला मी जिथं भेटेल तिथं मला थांबवा ना, माझ्यासोबत फोटो काय करायचं असेल ते करा. आता त्या घरात मी गेली, मला एवढी इज्जत आणि एवढा प्रेम भेटला. 2 घरात गेले, व्लॉगमध्ये बघू शकता 2 वेळा ओटी भरली. त्या घरात मला एवढी इज्जत नाही, एवढा प्रामाणिकपणा भेटला ना आणि मी एवढी खुश आहे ना. मी निघता पण किती वेळा थँक्यू बोलते. तर तुम्ही थँक्यू, आम्ही उलटं नशीबवान नाही. माणूस की तुम्ही लोकांनी माझी ओळखली आणि मला तुम्ही लोकांनी ओळखलं हे भरपूर गरजेचं आहे गोष्ट आहे. आणि काय लोकांना वाटतो मी खूप आकडो आहे, तर तुम्ही अजून मला रिअल ओळखला नाही. कारण जयसारखा माणूस हा याला कुठली पण मुलगी भेटली असती पहिली गोष्ट तर त्याने माझ्याशी केलं आहे लग्न तर काहीतरी विचार करून केला असेल. आणि मी माझा मोठेपण शपथ करत नाही, एकवी राहायची शपथ अजिबात करत नाही. पण मला असं वाटतं माणसाने मला ओळखावा का मी कशी आहे. माणसं जे वाईट म्हणजे जे फटकल बोलतात त्यांना माणसं त्या लोकांना असं वाईट टाकतात. म्हणजे कसं माहिती आहे का, फटकल जे बोलतात ना ते बेकार असं ठरवून दिलेली गोष्ट आहे. पण ते तुम्हाला दाखवायचं की फटकल लोक कसे असतात ना, शांत बसून जे कांड करतात ना ते लोक कसे असतात.
म्हणून मला फक्त एवढंच उदाहरण द्यायचं होता की तुम्ही लोकांनी मला प्रेम दिलं तर मी एवढी खुश आहे. मी आले होते माझ्या मम्माला पण सांगितलं, पप्पांना पण सांगितलं आणि व्लॉग पण बघा. मी त्यांना बोलले की मला किती इज्जत देतात लोक बघा बाहेर. आणि इज्जत देत आहेत म्हणजे तसं नाही, पण मला एवढं भरभरून त्यांच्या डोळ्यात मला प्रेम दिसतं. हे देतात ते देतात असं ना, म्हणजे घरोबासारखा. कोणाचे कोण मी ओळखत पण नाही तरी. तर अजून मी काय नाही कपवलं म्हणून मी या व्लॉगमध्ये एवढा बोलते, कारण की पैसा हे नशिबात असेल तर भेटेल, नशिबात नसेल तर नाही भेटणार. पण इज्जत मात्र कमवा, कारण मेल्यावरती पैसा हा 1 रुपया पण घेऊन जात नाही. फक्त एवढाच घेऊन जातात का हां बाबा ही पोरगी जाम भारी होती, हा पोरगा जाम भारी होता, हा माणूस म्हणून जाम भारी होता. याच्या घरी कधी पण गेलो ना आपण खायला भेटो, याच्या घरी कधी पण काय केलं ना आपल्याला, याच्या घरी पैशावाल्याच्या घरी जायचं पैसा बघायला ना, गरीबाच्या घरी जायचं खायला. हा शब्द मात्र आपण कमवलं ना आपण जिंकलो. बाकी पुढची 7 जन्म कोण कसा कुठला जन्म भेटतो तो ती वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा मरू तेव्हा 2 गोष्टी लोकांच्या मुखात चांगले आले पाहिजे हे फक्त शिका. बाकी लहान होती मी तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं, काय एवढं समजत नव्हता. पण जेव्हापासून माझा 15वी झालेली त्याच्यानंतरपासून ते आता 3 महिने झाले लग्नाला, मी भरपूर लोकांचे अनुभव घेतलेले आहेत की पैशाशिवाय दुनिया नाही. पण पैशाशिवाय दुनिया नाही आहे, पण देवाच्या मनात बस असं असेल तर मन साफ ठेवला तर तो तुला चांगला देईल पैसा. नाही तर तुला 2 नंबरचा कमवायनं तुला 2 नंबरच कमवायचं आहे. मग एक तुम्हाला मोटिवेशन देते की माणसं जपण्यापेक्षा माणसांच्या मनात चांगला राहण्यापेक्षा देवाला चांगल्या मनात ठेव आणि देवाशी चांगला राहा. देवाच्या मनात बसला पाहिजे असं राहा, तो देव देईलच. सो मच. खरंच खूप छान वाटलं मला. काल त्या घरात एवढी गेली, ती लहान मुलगी, तिचे मम्मी पप्पासुद्धा आणि मोठी मोठी माणसं म्हणजे माझ्या पप्पांच्या वयाची माणसं आमचे व्लॉग बघतात. नक्की काय आवडतं मी हे विचार करते. लहान लहान पोरं माझ्यासाठी रडतात. माझ्या बोलण्यात असं काय, मला बघून जे लोक काही खुश होतात त्याच्यासाठी मला पुण्य भेटते. म्हणून थँक्यू सो मच. माणसं जपणारी मुलगी, मला ॲटिट्यूड नाही आहे म्हणून जे काय वाईट कमेंट करतात ना, तू आगाव दिसते, हे करते ते करते, तर जरा या माझ्या घरी, मी ॲड्रेस सांगते, जरा माझ्यासोबत 1 दिवस राहा, तुमचा पाहुणचार पण करते ना, त्याच्यानंतर मला बोला की तू वाईट आहे का चांगली. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भरपूर काय बोलली कारण मला बोलायला पण लागतं. तर व्लॉग मी इथेच एंड करते. आणि कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. आणि पुढच्या व्लॉगला आतुरतेने वाट बघा, कारण पुढचे व्लॉग हे खूप भारी येणार आहेत आणि तुम्ही बोलल्यानुसार मी तसाच करते. सो बाय बाय.